मध्ये तुम्हाला आधी मी माझी कालची पोझिशन सांगणार आहे, मी कुठे काय ट्रेड घेतलेला ते आणि प्रॉफिट झाला की लॉस झालेला, आणि त्याचप्रमाणे आपण सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो, मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मी तुम्हाला माझी एंट्री कुठे घेतली ते सांगतो. ॲक्च्युली माझ्याकडे तो कालचा व्हिडिओ नाही आहे, मी व्हिडिओ काढलेला पण तो मोबाईलमध्ये मला मिळत नाही आहे, तर मी तुम्हाला फक्त असंच मॅन्युअली सांगतो. मी 24,424ला जिथे हॉरिझॉन्टल लाईनमध्ये तिकडे मी पहिले एंट्री घेतली. ठीक आहे, तर माझा पहिला SL आहे ना याच्या आसपासच गेला, म्हणजे फक्त मी 225 रुपयाचा प्रीमियम सेल केलेला. ठीक आहे, आणि तिकडे येईपर्यंत माझा 20 पॉईंटचा माझा SL हिट झाला, कारण मला क्विक मोमेंटम पाहिजे होतं. कारण समजा आता मार्केट गॅप ओपन होणं खाली गेला आणि त्याच्यानंतर वरती जात असेल ना, आणि वरती जायचं असेल मार्केटला, तर तो लगेच आहे ना तो साईडवेज नाही करणार. ठीक आहे, त्या हिशोबाने माझा SL एकदम छोटा होता आणि मी सिंगल लॉट मारलेला, PE सेल केलेला. तर माझे पहिला SL इकडे गेला आणि मग त्याच्यानंतर मी सेकंड एंट्री जेव्हा परत ह्या लेवलला आला ना, खालती माझा SL हिट होऊन परत त्या सेम लेवलला आला, मी माझी रीएंट्री घेतली. पण जेव्हा रीएंट्री घेतली तेव्हा मार्केट इथे आलं ना 24,460च्या आसपास आलं, तरी माझा प्रीमियम डिके होत नव्हता. मी जो 225ला घेतलेला तो फक्त 215च्या आसपास झाला, म्हणजे एवढं 30 पॉईंटचा डिके होऊन पण म्हणजे, आणि इन द मनीमध्ये गेलेला. ठीक आहे, तरी पण त्याचा डिके नाही झाला, आणि इथे येईपर्यंत इकडे येईपर्यंत म्हणजे माझ्या एंट्रीच्या वरती येईपर्यंत तो मला तो 10 पॉईंट SL माझा 10 पॉईंट मला मायनस दिसत होता. तेव्हा मला वाटलं की मार्केट कदाचित रिव्हर्स होऊ शकतं किंवा मग माझा SL ह्याच लेवलला घेऊ शकतो. म्हणजे अचानक ते प्रीमियम वाढल्यामुळे इकडे येईपर्यंत माझा SL गेला असता. त्या हिशोबाने मी माझी ती पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली, आणि जशी पोझिशन ती स्क्वेअर ऑफ केली त्याच्यानंतर मार्केटने एकदम बऱ्यापैकी वरती गेला. ठीक आहे, आणि जो मी प्रीमियम 225चा जो सेल केलेला तो फायनली म्हणजे 137 की 135ला आय थिंक क्लोज झाला, मला एक्झॅक्टली आठवत नाही, मी नंतर बघितलं, पण 135ला क्लोज झाला. माझा ऑलमोस्ट टार्गेट कंप्लीट झालेलं 100 पॉईंटचा. ठीक आहे, कारण मी निफ्टीमध्ये कमीत कमी 100 पॉईंटचा टार्गेट ठेवतो आणि बँक निफ्टीमध्ये 200 ते 250 पॉईंटचा टार्गेट ठेवतो. ठीक आहे, तर माझा इकडे 90 पॉईंटचा माझा टार्गेट कंप्लीट झाल्यावर 20 पॉईंट माझा SL गेला असता, तरी मला 1:4चा टार्गेट मिळाला असता. पण इकडे येईपर्यंत मला मायनस दिसायला लागलं, त्या हिशोबाने मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. ठीक आहे, ॲक्च्युली मी ती करत नाही, पण मी कसं ट्रेनमध्ये पण होतं आणि मला कंटिन्यू बघता पण येत नव्हतं, आणि त्याच्यानंतर मला जसं जास्त प्रीमियम दिसला की मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. आणि मग मला तो व्हिडिओ मिळाला, तर मी तो व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन. मला तो ॲक्च्युली मी काढलेला तो व्हिडिओ, पण तो मिळत नाही सध्या मोबाईलमध्ये. ठीक आहे, तर टोटल मला किती लॉस झाला मी तुम्हाला सांगतो. 731 रुपयाच्या आसपासचा मला लॉस झाला त्या पोझिशनमध्ये. पहिल्याच्यामध्ये 20 पॉईंटचा SL गेला, आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये 10च्या पॉईंटच्या आसपास, म्हणजे एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण 10 ते 12 पॉईंटच्या आसपास SL गेला. तर टोटल मला 731 रुपयाचा लॉस झाला. ठीक आहे, आणि टोटल तसं बघायला गेलं तर ब्रोकरेज वगैरे पडून 896चा. ठीक आहे, तर मला टोटल 896चा माझा काल लॉस झाला. आणि आता आपण बघूया निफ्टी आणि बँक निफ्टी काय करू शकतो. निफ्टीचं बघूया की निफ्टी कुठे जाऊ शकते. ते जसं मी तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत डेली टाईम फ्रेमवरती मला एक W पॅटर्न मिळत नाही तोपर्यंत मी माझी मार्केट निगेटिव्ह आहे. तसं मार्केटने इकडे ग्रीन कॅन्डल बनवली. ठीक आहे, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल हॉल्ट कॅन्डल बनवली. ठीक आहे, मार्केटला अगर खाली जायचं असतं तर तो कंटिन्यू इथूनच खाली गेला असता. ठीक आहे, पण त्याने त्याचा हाय ब्रेक नसता केला. ठीक आहे, आणि आता मार्केटने अगर तुम्ही बघत असाल ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केलं, तर आता मार्केटने ह्या कॅन्डलचा हायसुद्धा ब्रेक केला. ठीक आहे, तर हे मार्केट आता काय होऊ शकतं, आता ओपन कुठे होतं त्याच्यावर डिपेंड करतं. जर फ्लॅट ओपन होऊन किंवा थोडासा गॅप ओपन झाला ना, तर हे मार्केट कम्प्लिटली पॉझिटिव्ह झालं, परत मार्केट वरती बऱ्यापैकी जाऊ शकतं. तर मी तुम्हाला एक्झॅक्ट एंट्री सांगतो कुठे काय एंट्री मिळू शकते ती. सर्वप्रथम आपण 15 मिनिटावरती येऊया. 15 मिनिटावरती मी तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवतो. अगर समजा फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप ओपन झालं थोडंसं, ठीक आहे, आणि ह्या लेवलच्या वरती मार्केट जात असेल तर आपण 2दा एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, मी मोस्टली 2 लॉट PE सेल करीन, आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊन अगर जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपण आपल्या SLला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि समजा मोठा गॅप ओपन झाला, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा किंवा रेड कॅन्डल बघा, त्याचा अगर हाय ब्रेक होत असेल तर मार्केटवरती जाऊ शकता. मॅक्झिमम तसं 2दा एंट्री घ्या. 2दा एंट्रीमध्ये SL गेला तर समजून जातं की तो दिवस मार्केट हे साईडवेज आहे, अगर मोठा गॅप ओपन झाला तर. ठीक आहे, आणि ह्या लेवलच्या मध्ये समजा ह्या लेवल आणि हा लेवल, या लेवलच्या मध्ये मार्केट ओपन झालं की एंट्री घेऊ नका, कारण हे मार्केट फक्त आणि फक्त वॉलेटाईल करणार. तर वॉलेटाईलमध्ये एंट्री घेऊन आपल्याला SL देऊन उपयोग नाही. तर तो SL फक्त आणि फक्त एक मोठ्या ट्रेंडसाठी ठेवा, कारण आता हा जो ट्रेंड आहे, ठीक आहे, अगर ह्या ट्रेंडच्या वरती मार्केट राहिलं तर मार्केट बऱ्यापैकी परत वरती जाऊ शकतं. ठीक आहे, पण इन केस समजा खूप मोठा गॅप डाऊन ओपन झाला, ह्या लेवलच्या आसपास गॅप डाऊन ओपन झाला आणि हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण आपली एंट्री घेऊ शकतो. पण मॅक्झिमम आता सांगतो, आता एवढ्या मोठ्या ट्रेंडनंतर मार्केट परत रिव्हर्स होऊ शकतं, त्यामुळे क्वांटिटी कमी करा. वरती समजा 2 लॉट मारत असाल तर डाऊन साईडला 1 लॉट मारा, 1 लॉट कॉल सेल करा किंवा आपण PE बाय करू शकतो. ठीक आहे, मॅक्झिमम 2दा एंट्री, 2 एंट्रीमध्ये मार्केटला खाली जायचं असेल तर तो दुसऱ्या एंट्रीमध्ये जाईल आणि तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळेल.
ठीक आहे. डाऊन साईडला गेलं तर मी डीप इन द मनीमध्ये मी कॉल सेल करीन, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन आणि जसा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला मी माझा एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करेन. आणि मी आता तुम्हाला बँक निफ्टी सांगतो. बँक निफ्टी ना मी जास्त मोस्टली बँक निफ्टीमध्ये काय करणार ते तुम्हाला सांगतो. बँक निफ्टी ना तुम्हाला मी पहिला विकली टाईम फ्रेम दाखवतो, कारण विकलीवरती एकदम चांगला पॅटर्न बनला आहे. अगर तुम्ही ते बघत असाल शेवटचे 2 वीक फक्त आणि फक्त हॅमर कॅन्डल बनले, बरोबर. हे बघा, म्हणजे खाली मार्केट खाली तर मार्केटने परत वरती आलं. आता हे पण हा वीकमध्ये पण मार्केट बऱ्यापैकी खाली आलं आणि त्याच्यानंतर परत बाहेर आले. ठीक आहे. तर हे कम्प्लिटली हॅमर कॅन्डल झाले 2 आणि दोन्ही ते इनसाईड कॅन्डल बनलेत. तर आता सिम्पल करायचं आपण. पहिले 15 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो मी स्वतः काय ट्रेड करा, कारण 3 दिवस आहेत ना, तर कदाचित माझ्या साईडने मार्केट गेलं तर मी मोस्टली पोझिशनल ट्रेडसुद्धा करू शकतो. हे बघा, फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि हा लेवल अगर ब्रेकर असेल, कालचा जो हाय म्हणजे जो शुक्रवारचा जो पण हाय असेल तो अगर लो हाय ब्रेकर असेल तर मार्केटवरती जाऊ शकतं. मी सरळ 2 लॉट पी सेल करेन. मी मोस्टली बँक निफ्टीमध्ये एंट्री घेईन आणि अगर माझ्या साईडने मार्केट गेलं तर मी ती पोझिशनसुद्धा कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर 2 लॉट पी सेल करीन. ओके. आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. जसं शुक्रवारी एंट्री घेतली 2दा आणि दुसऱ्या एंट्रीला मी मध्येच निघालो, तसं नाही करणार. दोन्ही वेळा एस एल गेले तरी चालतील. ठीक आहे. आणि 2दा एस एल गेलं तर समजून जाईल हे मार्केट हे साईडवेज असेल. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट होत असेल माझा, अगर माझ्या साईडने मार्केट गेलं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करून टाकेन. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वरून बघा खाली येत असेल तर समजून जातं की मार्केट हे त्या दिवशी तरी कुठेच जाणार नाही. ओके. आणि त्याचप्रमाणे मार्केट थोडा गॅपडाऊन झाला आणि 50,117, ठीक आहे, 50,117चा लेवल ब्रेक करते डाऊन साईडला, तर मी 1 लॉट कॉल सेल करेन. कारण अगर मार्केटला इथून खाली जायचं असेल तर तो क्विक जाणार. ठीक आहे. तो हळू जाणार नाही, तो टाइमपास करत नाही जाणार. त्यामुळे मॅक्झिमम 1 लॉट म्हणणार, 1 लॉट तो पण डीप इन द मनी करेन आणि एक वरती पण मी डीप इन द मनीमध्येच करणार. कमीत कमी 900 ते 1000 पॉईंटच्या आसपासचा मी पी सेल करीन. ओके. आणि 50,117चा जसा लेवल ब्रेक होतो मी 1 लॉट कॉल सेल करीन, थोडा इन द मनीमध्ये करीन आणि तो पण मोस्टली मी तो इंट्राडेच्या हिशोबाने करेन. अगर वरच्या साईडला जात असेल तर मग ती पोझिशन करेन, कारण त्याने ही मुवमेंटम केली ना, तर अगर वरती ओपन होत असेल तर एक कंटिन्यू गॅप अप होऊन मार्केट जाऊ शकतं. त्यामुळे पोझिशनलसाठी एक चांगली मुवमेंटम मिळू शकते. ठीक आहे. अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर मी इंट्राडे करीन, 1 लॉट कॉल सेलिंग करेन, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की माझा एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करेन. ठीक आहे. 1:2चा टार्गेट कंप्लीट होऊन अगर मार्केटवरती येत असेल ना, तर समजून जातं की हे मार्केट हे कम्प्लिटली साईडवेजच आहे. 2दा एंट्री अगर 2दा एस एल पण मार्केटने घेतलं तरी समजून जातं की हे मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज आहे. अगर मार्केटला ट्रेंड द्यायचा असेल तर तो पहिल्या किंवा मॅक्झिमम दुसऱ्या एंट्रीमध्ये तो तुम्हाला बऱ्यापैकी ट्रेंड देईल. त्यामुळे जास्त एंट्री घेऊ नका, मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 2दा एंट्रीमध्ये काय होत नसेल तर त्या दिवसासाठी आपली सिस्टीम बंद करा आणि आपण नेक्स्ट डेची आपण वाट बघू शकतो. ठीक आहे. कारण जबरदस्ती एस एल उपयोग नाही, तो एस एल आपण एका ट्रेंडी मार्केटसाठी सुद्धा ठेवू शकतो. ओके. आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.